सज्जन हो, नमस्कार. गेल्या कित्येक भागांमध्ये आपण वेदांचा विचार करतो आहोत. चारही वेदांचा आपण थोडा थोडा विचार केलेला आहे. हा वेद हा समुद्र आहे. एकेका वेदाकरता एक आयुष्य पुरं नाही पडणार. पण आपल्याला या सगळ्याचा थोडा थोडा अनुभव घ्यायचा आहे आणि तो आपण प्रयत्न करतो आहोत. ज्याप्रमाणे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद याचा आपण विचार केला, तसाच वेदांग म्हणून जी आहेत, म्हणजे त्या वेदांगांशिवाय दशग्रंथ पूर्ण होत नाहीत. आणि त्याचा संबंध असा आहे की या वेदाची परिभाषा कळायला नको का? कारण ही अतिशय प्राचीन भाषा आहे. नुसता एखादा माणूस म्हणेल की मला संस्कृत समजतं म्हणजे मला वेद समजेल, असं नाहीये. कारण ही भाषा फार प्राचीन भाषा आहे आणि त्यामुळे ती भाषा समजण्यासाठी सुद्धा काही काही ज्या गोष्टी दिल्या आहेत त्याचाही आपण एक 2-4 भागात विचार करूया. आणि मग लौकिक ज्या आपल्या अनेक गोष्टी आहेत त्यांचाही आपण विचार करणार आहोत. ही वेदांग जी आहे यात शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष अशा 6 वेदांगांचा याच्यात समावेश होतो. वेदांचा जो अर्थ आहे तो अधिकाधिक स्पष्ट करण्यासाठी शब्दांची व्युत्पत्ती, शब्द उच्चार कसे करावे, त्याचं व्याकरण कसं आहे, कर्मकांडासाठी त्याचा कसा अर्थ लावायचा, कसा विचार करायचा, अशा अनेक पैलूंनी जो विचार केला जातो त्यालाच वेदांग म्हणतात. पाणिनीय शिक्षेमध्ये वेदांची 6 अंग सांगितलेली आहेत. त्यापैकी शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष अशी ही 6 वेदांग आहेत. पाणिनीय शिक्षेत असं म्हटलंय की शिक्षा हे वेदांचं नाक आहे, कल्प हे त्याचे हात आहे, व्याकरण हे त्याचं मुख आहे, निरुक्त हे त्याचे कान आहे, छंद हे त्याचे पाय आहेत आणि ज्योतिष हे त्याचे डोळे आहेत. वेद पुरुष संपूर्ण जर जाणून घ्यायचा असेल तर त्यासाठी या वेदांगांना फार महत्व आहे. आपल्याला माहिती असेल श्रौत यज्ञ जे होतात, श्रौत विधी, यज्ञयाग, हे सगळं जे करण्यासाठी वेदांगांच्या अध्ययनाचा उपयोग होत असतो. वेदांगे ही वेदांची अंग म्हणून जरी समजली जात असली तरी श्रुतींमध्ये त्याचा समावेश नाही. श्रुती म्हणजे जे वेद जे ऐकले गेले त्याच्यामध्ये त्याचा समावेश नाहीये. तो वेद समजण्यासाठी मग निर्माण झालेली ही वेदांग असावी असं मानलं जातं. त्याच्यामध्ये शिक्षा, आपण आता एक पहिला एक भाग बघूया. 6 प्रकारची जी वेदांग आहेत त्याच्या शिक्षा हे पहिलं स्वतंत्र असं एक शास्त्र आहे.
याला वेदरूपी पुरुषाचं नाक म्हटलं जातं. अर्थातच प्राणाचा आधार असं जे त्याला नाक आहे म्हणतात. स्वर वर्ण यांचा उच्चार कसा करावा? उच्चारामध्ये जर स्वरभेद झाला तर अर्थाची उलटापालट होते. मग स्वर किती प्रकारचे आहेत? तर स्वर 3 प्रकारचे: उदात्त, अनुदात्त आणि स्वरी. उदात्त स्वर उंच स्वरात म्हटला जात असल्यामुळे पाणिनीने त्याला उच्चैरुदात्तः असं म्हटलेलं आहे. नीच स्वराला अनुदात्त म्हणतात. आपण जर वेद मंत्र जर पाहिलेत तर त्याच्यामध्ये काही अक्षरांच्या खालच्या बाजूला एक आडवी रेखा असते, काही अक्षरांच्या वर उभी रेखा असते आणि काही अक्षरांच्या वर कुठलंच चिन्ह नसतं. ते कुठलं चिन्ह नसतं त्याला उदात्त म्हणतात. ज्याच्यावर जी उभी रेखा असते त्याला स्वरित असं म्हणतात आणि ज्याच्या खाली आडवी रेखा असती तिला अनुदात्त असं म्हटलं जातं. ही वेदातली एक भाषा आहे की या अक्षराला काय म्हणतात. स्वराचा आपण जे म्हणायला लागलो, मंत्र म्हणायला लागलो, तर प्रत्येक अक्षरामध्ये एक विशिष्ट अंतर असतं आणि त्यालाच त्या अंतराला मात्रा असं म्हटलं जातं. ह्रस्व, दीर्घ, प्लुत. प्लुत म्हणजे तिथं थोडा वेळ थांबायचं त्या अक्षरापाशी. म्हणजे कसं आहे की सुश्लोकां सुमंगलां सत्यराजान, तेच अक्षर आहे पण तिथं थोडा वेळ थांबायचं. 1 मात्रेसाठी, 2 मात्रांसाठी, म्हणून त्याला प्लुत असं म्हटलं जातं. तैत्तिरीय उपनिषदामध्ये शिक्षेची वर्ण, स्वर, मात्रा, बल, साम आणि संतान अशी 6 प्रकारची अंग सांगितलेली आहेत. अ पासून ह पर्यंत जेवढे वर्ण आहेत ते विविध स्थानामध्ये असल्यामुळे त्यांचं नीट ज्ञान होणं आवश्यक आहे. कंठ, तालू, मूर्धा, दंत, ओष्ठ अशी वर्णांची स्थानं आहेत आणि त्यानुसार वर्णांचं उच्चारण योग्यच झालं पाहिजे. श्रोते हो, एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळं इतकं बांधलेलं शास्त्र आहे ना, म्हणून वेद मंत्रांचा प्रभाव संपूर्ण वातावरणावर होत असतो. आम्ही ज्या वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलत असतो, मग मराठवाड्यातली भाषा वेगळी आहे, मराठीच आहे, पण मराठवाड्यातली वेगळी, नाशिककडली वेगळी, पुण्या मुंबईची वेगळी, आमच्या इकडं सातारा, सांगली, कोल्हापूर इकडली भाषा मराठीच आहे आणि बॉर्डरवरची जी गावं आहेत तिथली भाषा मराठीच आहे, पण वेगळी नाही का ऐकू येत. वेदाक्षरांचं तसं नाहीये. ते कुठलेही म्हटले असतील, ते पुण्यातले असू देत, मुंबईतले असू देत, वाराणसीतले असू देत किंवा मद्रासमधले असू देत किंवा त्रिचनापल्लीचे असू देत, मंत्र त्यांच्यामध्ये असणारा अंतर, अक्षरांमधलं असणारा अंतर, उच्चारायची पद्धत, त्या सर्व गोष्टी हा सेतू हिमाचल आपण सगळीकडे जर गेलो तर आपल्याला सारख्याच पाहायला मिळतील.
हे जे आहे हे बंधन, याला शिक्षा म्हणतात. अक्षर उच्चारताना एक विशिष्ट प्रयत्न जो करावा लागतो त्याला बल असं म्हणतात. आणि मंत्र कसा निर्दोष आणि मधुर अशा प्रकाराने गायला जातो त्याला साम असं म्हणतात. आणि संतान म्हणजे एक अक्षर, दुसरं अक्षर, 3 अक्षर अशी सगळी एकमेकांना जोडल्यानंतर संधी होतो त्याला संतान असं म्हणतात. शिक्षाशास्त्राचा इतिहास खूप जुना आहे. शिक्षाशास्त्रावर पूर्णपणे आधारित असा पाणिनीय शिक्षाशास्त्र हा अतिशय महत्वाचा ग्रंथ म्हणून गणला जातो. या ग्रंथात 60 श्लोक आहेत आणि उच्चारणासंबंधीच्या विषयांचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आज मुख्यतः शुक्ल यजुर्वेदाच्या वाजसनीय संहितेशी संबंधित याज्ञवल्क्य शिक्षा, वासिष्ठी शिक्षा, सामवेदाची नारदीय शिक्षा, अथर्ववेदाची मांडुकी शिक्षा प्रचलित आहे. या शिक्षा ग्रंथांपेक्षाही प्राचीन अशी आपिशली, पाणिनी आणि चंद्रगोमी यांनी रचलेली शिक्षासूत्र प्रकाशित झालेली आहेत. शिक्षाशास्त्र हे भारतीयांच्या तंत्रशुद्ध आणि वैज्ञानिक विचार पद्धतीचं असं प्रतीक आहे. प्रातिशाख्य म्हणून उपलब्ध असलेले जे ग्रंथ आहेत, प्रातिशाख्य म्हणजे तरी काय, तर पदपाठावरून संहिता पाठ कसा तयार करायचा याचं मार्गदर्शन आपल्याला या प्रातिशाख्यात पाहायला मिळतं. थोडक्यात वेदाची एक नियमावली म्हणून जर पाहिलं तर त्याच्यामध्ये षडंगापैकी शिक्षा हे एक शास्त्र म्हणून पाहिलं जातं आणि त्याचा वेदाशी फार मोठा संबंध आहे. सज्जन हो, आपण उरलेली ही जी वेदांग आहेत त्यांचा थोडक्यात परिचय करून घेऊया, म्हणजे मग आपल्याला आणखीन पुढे जायला मदत होईल. धन्यवाद.